शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही खासदार माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे अशी बातमी कालपासून व्हायरल होते आणि याविषयी बातचीत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव आपल्यासोबत आहेत। जाधव साहेब, काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे असं माहिती कळते आणि काय तथ्य आहे आणि या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? बघा, आता त्यांच्या संपर्कात असणाऱ्याला आणि संपर्क ठेवणाऱ्यालाच माहीत, आपल्याला काय माहीत। ज्या गावाला जायचं नाही त्या गावचा रस्ता कशाला विचारायचा आपण। परंतु हे नेहमी निवडणुका आल्या की हे वातावरण निर्मिती करण्याचा एक प्रकार आहे असं मला वाटतंय आणि कोणीही खासदार अशा पद्धतीची भूमिका घेईल असं मला अजिबात वाटत नाही। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत हे असं बोललं जातं असं म्हणायचं तुम्हाला? वस्तुस्थिती आहे ना, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि ह्यांना वाटते की आता मला भारतीय जनता पार्टीनं महत्त्व द्यावं, ह्यांचं महत्त्व कमी केलंय, त्यामुळे आपलं महत्त्व वाढवायसाठी काहीतरी सरकारकडून पैसे बरेच माकडे तिकडे हाणलेले आहेत। मग कोणाला तरी थोडे बहुत देऊन कोणी इकडे येते का असा प्रयत्न करून आणखीन मीच कसा भारी आहे हे दाखवण्याचा एक केविलवाना प्रकार असू शकते। उपनेते आहेत तुम्ही शिवसेनेचे, वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं काही खासदार आहेत का त्यांच्या संपर्कात असं काही? मी उपनेता म्हणून म्हणत नाही, पण एक मी खासदार आहे आणि माझ्या सोबतचे सगळे सहकारी आहेत। असली कुठलीही भूमिका माझ्या सोबतचे सहकारी खासदार घेतील असं मला वाटत नाही। 5 खासदार आमच्या संपर्कात आहे, एक खासदार जर बोलणी चालू आहे ते जर आलं तर ऑपरेशन टायगर कंप्लीट होईल असं विधान शिवसेनेचे काही नेते करतात, शिंदे गटाचे। अरे ते 12 महिने करतात ना। मागच्या वेळेस मी अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये चालू होतं टायगर मिशन, टायगर काय मिशन, टायगर मिशन फेल आहे म्हणलं। अरे मिशन का? आता बघा, लोकांनी निवडून दिले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्ह मशालीवर। आता शिंदे साहेबाला ज्या गोष्टी साध्य करायच्या होत्या, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते भारतीय जनता पार्टीसोबत गेले, मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्र्याचा कालावधी संपला, आता उपमुख्यमंत्री व्हावं लागलं। आता त्यांनी दिल्या घरी सुखी राहावं ना शांततेनं। म्हणजे त्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरेची शिवसेना सगळी संपून टाकावी, त्याला प्रत्येक माणूस माझ्यासोबत यावा, म्हणजे उद्धव ठाकरे माझ्या उद्या स्पर्धेत नसावेच, म्हणजे शिवसेना फक्त माझीच, जी मी चोरून आणली ती माझीच असावी, अशी भूमिका जर ते घेत असतील तर हे केविलवाना प्रकार आहे। काहीच नाही तसा प्रकार, असं काही होणार नाही। संजय जाधव होते खासदार, यांनी स्पष्ट केले की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत एकदा शिंदे गटाकडून खरं तर हे बिनबुडाचे प्रयत्न आहेत, जे की खासदार काही संपर्कात आहे असं त्यांचं विधान आहे। मात्र तथ्य काही नाही आणि शिवसेनेचा एकही खासदार फुटणार नाही असा विश्वास या ठिकाणी खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।